हालेलुया 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 हालेलुया। आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू पुन्हा एकदा आम्हाला तीच गोष्ट सांगत आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा। हे कधी म्हटलेलं आहे येशूने? येशूचं पुनरुत्थान झालं, आता आम्ही परवा पुनरुत्थानाचा सण साजरा केला। पुनरुत्थान झालं आणि पुनरुत्थान झाल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना दर्शन दिलं, जागोजागी समुद्रामध्ये दर्शन दिलं, रूममध्ये दर्शन दिलं, रस्त्यावर दर्शन दिलं। हे सर्व शिष्यांना भेटताना येशूला असं वाटलं का हे सर्व घाबरून गेलेले आहेत, हे सर्व घाबरून गेलेले आहेत, यांच्यामध्ये हिम्मत नाही आहे, हे आता एकदम अस्वस्थ झालेले आहेत, हे घाबरून गेलेले आहेत, अस्वस्थ झालेले आहेत, यांची हिम्मत गेलेली आहे। यांना असं वाटत आहे का आता माझ्यासोबत कोणीच नाही, येशूला मारून टाकले आणि म्हणून सर्व इकडे तिकडे गेले, आता आमच्यासोबत कोणीच नाही असं त्यांना वाटत होतं। आणि म्हणून येशू त्यांना हिम्मत देत आहे, येशू त्यांना धैर्य देत आहे आणि म्हणून म्हणत आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही घाबरू नका, देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा। अशा प्रकारची घटना आमच्या जीवनामध्ये पुष्कळदा होते। कधी कधी आम्ही घाबरून जातो। कोणी समजा एखादा घरी बिमार असेल तर आम्ही घाबरून जातो किंवा घाबरलो नाही तरी आम्ही एकदम व्यस्त होऊन जातो, त्रस्त होऊन जातो, आम्हाला काळजी आहे, आमचं मन कुठं लागत नाही बिमारी असल्यामुळं। किंवा कधी कधी आम्ही कधी घाबरतो, आमच्या मुलाबाळाला काही झालं तरी। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे लाडके मुलं आणि त्यांच्या जीवनामध्ये काही झालं तर, बिमारी म्हणा, काही संकट आलं म्हणा, काहीतरी धोका झाला म्हणा, तर आम्ही घाबरून जातो। आणि पुन्हा पिका पाण्याच्या गोष्टीमध्ये सुद्धा, शेतावर काही झालं, पीक नाही आलं तर अशा वेळेस सुद्धा आपण काय करतो, काय होते, घाबरून जातो आपण। आणि घराविषयी, लग्नाविषयी, कुटुंबाविषयी सर्व गोष्टीमध्ये जेव्हा अडथळा येते तेव्हा आम्ही घाबरून जातो। परंतु प्रभू काय म्हणत आहे पहा, प्रभू काय म्हणत आहे, काय म्हणत आहे प्रभू? तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुमचे अंतःकरण घाबरून जाऊ नये, तुम्ही घाबरू नका, तुम्ही विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा। आम्ही विश्वास ठेवले तर आमचा सर्व धोका, सर्व अडथळा, बिमारी, टेन्शन सर्व दूर होते। आम्ही देवाला मानलं पाहिजे, विश्वास ठेवलं पाहिजे की देव आहे म्हणजे मला काही होणार नाही, देव माझं सर्व काही निभवणार, देव मला तारणार, असा आपण विश्वास ठेवला पाहिजे। आणि येशू समोर म्हणत आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे। येशू मार्ग, सत्य व जीवन मी आहे म्हणून म्हणण्याचं कारण काय आहे आपण पाहूया, लक्षात ठेवूया। हालेलुया हालेलुया। आम्ही सर्व येशूवर विश्वास ठेवतो ना? येशूवर विश्वास ठेवता का तुम्ही? इथं आलेले सर्व येशूवर विश्वास ठेवता का? जोराने म्हणा, विश्वास ठेवता का? विश्वास ठेवता तर कसं करायचं मग? विश्वास ठेवलं तर काळजीपूर्वक ऐकायचं। मी विश्वास ठेवतो म्हणून कसं ऐकायचं आपण? लक्ष देऊन ऐकायचं। आणि काय करायचं मग? लक्ष देऊन ऐकायचं आणि काय करायचं मग? आठवण ठेवायचं। आठवण ठेवून काय करायचं मग? कधी आठवण ठेवायचं? चर्चच्या बाहेर जातपर्यंत, या गेटच्या बाहेर जातपर्यंत, घरी जातपर्यंत, मग कधीपर्यंत? हमेशासाठी आठवण ठेवायचं। आठवण ठेवायचं म्हणजे काय करायचं मग? आठवण करत राहायचं। आठवण ठेवायचं म्हणजे काय? आठवण करत राहायचं। काय आठवण ठेवायचं? काय आता काय म्हटलं आपण? तुम्ही येशूवर विश्वास करता का? मग हेच आठवण करायचं ना। काय आठवण करायचं? मी येशूवर विश्वास ठेवतो, है ना? घरी गेल्याबरोबर आठवण करा, अरे मी येशूवर विश्वास ठेवतो। जेवण करताना सुद्धा आपण आठवण करा, काय म्हणून? मी येशूवर विश्वास ठेवतो।
पुन्हा कुठं जहाने निघलं तेव्हा आपण काय करायचं, आठवण करा. काय म्हणून? मी येशूवर विश्वास ठेवतो. समजा एखाद्या माणसाशी बोलताना तुम्ही आठवण करा. काय म्हणून आठवण करा? मी येशूवर विश्वास ठेवतो. तुम्ही काम करताना आठवण करा. काय म्हणून? तुम्ही विश्वास करतच नाही, हो ना, म्हणतच नाही तुम्ही, तुमच्या अंतकरणातून येतच नाही. कुठून आलं पाहिजे? अंतकरणातून आलं पाहिजे. अंतकरणातून आलं पाहिजे, मनातून आलं पाहिजे, हृदयातून आलं पाहिजे. हृदयातून येणारा शब्द कसा असतो? एक हसमुख चेहऱ्याने बोललेला, नाही का? सर्व झोपत आहेत तर काय हसमुख, नाही का? सर्व झोपत आहेत. काय झालं आज? आज काय झालं? काढो काला का? सर्व उदास काऊन? येशूला असंच वाटलं का काय झालं आज? आज झालं तरी काय तुम्हाला? एकदम उदास हा. विश्वास नाही म्हणून, विश्वास कमी झाला नाही, आठवण नाही आहे. नाही, आठवण करा, आठवण करा. येशू जिवंत झाला आहे. मी येशूवर विश्वास ठेवतो. मी जर येशूवर विश्वास ठेवतो तर मला काही चिंता करायची गरज नाही. माझं काम कसं होईल, माझं कारोबार कसा चालेल, माझा मुलगा कसा होईल, याची चिंता करू नका. देवावर सोपवून द्या, देवावर सोपवून द्या. देव करेल, देव करेल. म्हणूनच म्हणत आहे, येशू म्हणत आहे, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये. बिमारी आली तरी, पीक गेलं तरी, नोकरी गेली तरी, पैसा नाही तरी तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये. माझ्यावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणत आहे, मीच मार्ग, सत्य व जीवन आहे. मार्ग, मार्ग म्हणजे काय? मार्ग म्हणजे जे व्यवहार जो आहे आपला, तो मार्ग म्हणजे कशा प्रकारे मी जीवन जगतो. मी काम करतो, काम करताना मी काय करतो? मी येशूवर विश्वास ठेवून काम करतो. येशूची आठवण करून, येशूवर विश्वास ठेवलेला आपण प्रगट करत राहिलं पाहिजे. काय प्रगट करत राहिलं पाहिजे? मी येशूवर विश्वास ठेवतो. मला मदत म्हणत राहिलं पाहिजे, मी येशूवर विश्वास ठेवतो. येशू मार्ग आहे, येशू मार्ग आहे. माझ्या जीवनाचा मार्ग कोण आहे? मार्ग म्हणजे काय? मार्ग म्हणजे आधार. मार्ग म्हणजे आधार म्हणजे आउटलाईन म्हणतो आपण, आउटलाईन. माझ्या जीवनाचा शिल्पकार कोण आहे? येशू आहे. शिल्पकार का करतो? एक घराची किंवा एखाद्या वस्तूची आकारणी करून देतो आणि मग काय करतो? मिस्त्रीला, आता अशा प्रकारे कर, बरोबर आहे का नाही? आता हे पाहून कर. तर तशाच प्रकारे काय झालं? मग तो आम्हाला, आमचा शिल्पकार प्रभू येशू आहे. तर मग आम्ही काय करायचं? येशूनं जसं सांगून दिलं तसं आपण काय करायचं? त्याच्यानुसार चालायचं. काय सांगितलं? प्रेमाने राहा, दया करा, शांतीने राहा, क्षमा करा, प्रार्थना करा, विश्वास ठेवा. हा कोणता मार्ग आहे? येशूचा मार्ग आहे. येशूनं आम्हाला दाखवून दिलेला आहे आणि म्हणून तो आमचा मार्ग आहे. आणि आमचं जीवन कसं असावं? परमेश्वरावर विश्वास ठेवून परमेश्वराची महिमा, परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची आराधना, परमेश्वराची प्रार्थना करत 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 आपण काय करायचं? आमचं जीवन यशस्वी करायचं. मार्ग, सत्य व जीवन मी आहे म्हणून येशू म्हणत आहे. मार्ग काय आहे? येशूने सांगितलेला, येशूने दाखवून दिलेला, येशूने आमच्यासाठी आराखडा काढून दिलेला, मार्ग दाखवलेला रस्ता आहे मार्ग. आणि म्हणून आपण तो मार्ग कसा जीवन जगावं? खुशीने, आनंदाने, देवाची स्तुती करत, देवाची महिमा गात आपण गेलं पाहिजे. हालेलुया. दुसरी गोष्ट काय सांगत आहे येशू? मीच मार्ग आहे आणि सत्य आहे. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे काय? म्हणजे खरं बोलणं, नाही का? सत्य म्हणजे सत्य कधी नष्ट होत नाही, कधीच नष्ट होत नाही. म्हणजे देव कधी नष्ट होत नाही. देव कधी नष्ट होते का? सत्य कधी नष्ट होते का? सत्य कधीच नाही. आणि मग आम्ही जे धडपड करतो, काम करतो, पैसा कमवण्यासाठी इकडे तिकडे, हे आमची लालूस, आमचं काम करणं, घर बांधणं, हे धंदा करणं, हे सर्व काय आहे? हे सर्व नष्ट होणार आहे. हे सर्व नष्ट होणार आहे. सर्व क्षणभंगूर आहे. आम्ही किती कधी कधी मस्त काम करतो. अरे बापरे, मी केलो, माझ्याने झालं, अरे माझ्या झालं, मी ते गेलो, मी ते केलो, मी ते केलो, ते केलो. काय आहे? सर्व क्षणभंगूर आहे. थोडसा दिवस
आम्ही असं प्रयत्न करतो नाही का. परंतु सत्य काय आहे? सत्य देव आहे, सत्य परमेश्वर आहे. त्या सत्याची खोज करा, देवाची खोज करा, परमेश्वराची खोज करा. परमेश्वर काय आहे अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. म्हणून येशू म्हणतात, मी सत्य आहे, मार्ग, सत्य व जीवन. म्हणून आम्हाला थोडा जरी वेळ देवाच्या समोर घालवासाठी भेटत असेल तर कधी ते गमावू नका. जे वेळ प्रभूच्या नावाखाली घालवण्यासाठी वेळ भेटते ती वेळ दुसऱ्याला देऊ नका. कधी कधी काय करतो, आम्हाला ही जी वेळ भेटलेली आहे ना, आता पुष्कळ लोक आज आलेले आहे नाही का, त्यांनी काय केलेलं आहे, एक महत्वाची वेळ कोणाला दिलेला आहे, देवाची वेळ कोणाला दिलेला आहे, आपल्या कामाला दिलेला आहे, आपल्या प्रोग्रामला दिलेला आहे, आपल्या इच्छेनुसार दिलेला आहे. म्हणजे एवढी महत्वाची देवाची वेळ आहे ते आपण दुसऱ्या कोणाला देऊ. कारण बाकीचं सर्व नष्ट होईल, परंतु हे नष्ट नाही होणार, हे आशीर्वाद नष्ट नाही होणार, देवाची कृपा नष्ट नाही होणार, देवाचं प्रेम नष्ट नाही होणार, देवाची उपस्थिती नष्ट नाही होणार. हालेलुया, हालेलुया. आणि शेवटी येशू काय म्हणत आहे, मी जीवन आहे, मी मार्ग आहे, सत्य आहे, जीवन आहे. आणि जीवन काय आहे? जीवन आम्ही जीवन जगतो ते जीवन आहे. याच्या पलीकडे आम्हाला काय आहे, या जीवनाच्या नंतर अनंत काळचं जीवन आहे. येशू कोणतं जीवन आहे? अनंत काळचं जीवन आहे. म्हणून आम्हाला येशू अनंत काळच्या जीवनासाठी आम्हाला आमंत्रित करत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्ही अनंत जीवनासाठी तयार झालं पाहिजे, आम्ही अनंत जीवनासाठी कार्य केलं पाहिजे. ह्या जीवनामध्ये दुःख आलं तरी, संकट आलं तरी, तकलीफ आली तरी आम्हाला अनंत काळचं जीवन मिळावं आणि स्वर्गात जावं आणि सदा सर्वदासाठी आम्ही आमचा आत्मा प्रभू जवळ राहावं, असे आपण प्रयत्न करूया, प्रार्थना करूया. विश्वासाने, भक्तिभावाने आपण प्रार्थना करूया.